शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 6 जून पर्यंत तुम्ही शेत तयार करून घ्या. कारण की राज्यामध्ये 7 जून 8, 9, 10च्या दरम्यान पुन्हा पाऊस येणार आहे. आणि त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, जर 7, 8, 10 जून पर्यंत नाही झालं तर तुम्ही काय करा, 12 जून पर्यंत तरी तुम्ही तुमच्या शेताची कामे करून घ्या. कारण की राज्यामध्ये 13 जून ते 18 जून राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी वडे नाणे वाहतील असा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की 13 जून पासून ते 18 जून पर्यंत दररोज वेगवेगळ्या जोरात पाऊस पडणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, संगमनेर तर अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. नगर जिल्ह्यात देखील अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. आणि परत एक सांगतो की जे उजनी धरण आहे, म्हणजे ह्या पावसामध्ये 7 ते 8 टीएमसी पाणी आलं होतं. तर आता हे जे उद्याचा पाऊस पडेल तर त्याच्यामध्ये उजनीच्या धरणात देखील पाणी येणार आहे. कशामुळे की पाऊस पुणे जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, जुन्नर तिकडे खूप पडणार आहे. त्याच्यामुळे त्या उजनी धरणाला देखील यावेळेस लवकर जूनमध्येच पाणी येणार आहे. इतिहासात पहिली वेळ राहणार की जूनमध्ये पाणी आलं. म्हणून हे सांगू इच्छितो. आणि राज्यातल्या परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, 13 जून ते 17 जूनच्या दरम्यान लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, त्याच्यानंतर सातारा, सांगली, कोल्हापूर नगर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, जळगाव, पारगोळा, तसेच बुलढाणा जिल्हा, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, यामध्ये सांगायचं झालं सर्व जिल्ह्यात 13 जून पासून ते 18 जून पर्यंत खूप पाऊस पडणार आहे. तुम्ही काय करा, शेतीची कामे करून घ्या. यंदा योगायोग इतका चांगला की यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. त्याच्यामध्ये जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोणी पेरणीपासून वंचित राहणार नाही. कारण की या पावसातच आतापर्यंत तुम्हाला सांगू इच्छितो, जवळपास 350 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. आणि याच्यानंतर 7-8 जूनला देखील भागबदलत पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 13 ते 17 देखील खूप पाऊस पडणार आहे. म्हणून राज्यामध्ये पेरणीसाठी असं पोषक वातावरण आहे. जमिनीमध्ये पीक खूप ओलं आहे, पेरलं तरी उगवू शकतं. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांनी पेरताना स्वतःचा निर्णय घ्या. पेरायचं तर पेरू शकता. निर्णय घेत असताना शेतकऱ्याला कळतं पेरायचं की नाही. इतकी वल असली तर कधी पेरलं तर उगवतं. म्हणून हे शेतकऱ्याला सगळ्याला माहीत असतं. म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःचा निर्णय घ्या. पण राज्यात सांगू इच्छितो, आता म्हणजे हे 2 जून ते 6 जून पर्यंत, काल बरंच मला शेतकऱ्याचे फोन आले की सर पाऊस सुरू झाला. तर तुम्हाला एक सांगू इच्छितो, पाऊस एकदम बंद होणार नाही. ज्यावेळेस खंड पडतो त्यावेळेस एकदम महाराष्ट्रात कुठंच असा पाऊस पडलेला दिसत नाही. म्हणजे सांगायचं झालं तर हे खंड पडलेला नाही, काही नाही. म्हणजे काय होणार आहे तुम्हाला सांगतो, आज देखील तुम्ही पाहू शकता. म्हणजे धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यात देखील आज बऱ्याच ठिकाणी तुरळक अशा. तर मंडळी, हे होते पंजाबराव टाक. मंडळी, महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. वीज पडून शेतकऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या बातम्या आल्या. तर आता शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करण्याचं आवाहन हवामान विभागाने दिलं आहे. पुढील काही दिवसांसाठी महाराष्ट्रात विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो असं देखील म्हटलं जात आहे. मान्सूनने अपेक्षेपेक्षा लवकर आगमन केल्याने राज्यात पावसाची तीव्रता वाढली. यामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केलेले होते. या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली होती. दरडी कोसळणं आणि वाहतुकीचे अडथळे निर्माण होणं अशा देखील शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या. तर पुणे, सातारा, कोल्हापूर, पालघर, नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता. मुसळधार पाऊस हा या ठिकाणी बरसेल असं देखील सांगण्यात आलेलं होतं. या भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली होती. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला होता. तर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील हा अवकाळी पावसाचा पाऊस होता असं म्हटलं गेलं. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आता पुढील हवामान कसं असणार आहे याचा एक अंदाज पंजाबराव डक यांनी आपल्याला दिलेला आहे. परंतु पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस कसा पडणार आहे, कुठे पडणार आहे, कशा पद्धतीचा पाऊस पडू शकतो याचा देखील अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक हे आपल्याला देताना दिसलेले आहेत. तर मंडळी, हवामान आणि पाऊस याचा केवळ अंदाज बांधला जातो.
तो कन्फर्म असाच होईल असं कोणीही सांगू शकत नाही. त्यात अद्यावत अक्षा सगळ्या गोष्टी असलेलं हवामान खातं देखील त्यांचा अंदाज बऱ्याचदा चुकलेला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीचे हे सगळे प्रकरण आहेत. हवामानाचा हा अंदाज आहे आणि ज्या पद्धतीनं हवामानाचा अंदाज पंजाबराव डक हे गेली काही वर्ष देत आलेले आहेत, त्यांचे अंदाज हे मराठवाड्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात हे खरे ठरत आहेत. त्याला काही अपवाद देखील आहेत. ज्यावेळेस अपवाद निर्माण झाले त्यावेळेस पंजाबराव डक यांच्यावरती आक्षेप देखील नोंदवण्यात आला. शेतकऱ्यांकडनं मोठ्या प्रमाणात आक्षेप नोंदवण्यात आला, परंतु काही वेळेस त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी आणि तसं तसं हवामानामध्ये बदल हे बघायला मिळालंय. त्याचं ताजं उदाहरण आत्ताचा जो अवकाळी पाऊस झाला याबद्दल देखील पंजाबराव डक यांनी मोठे अंदाज बांधले होते आणि ते अंदाज खरे ठरले. आता आगामी काळात पेरणीची घाई करू नये असं हवामान विभागाकडनं सांगितलं जात आहे. त्याचं मुख्य कारणच ते आहे की सध्या पावसाने उघडीप दिलेली आहे, तर 7 जून पासून पाऊस हा सुरू होऊ शकतो आणि भाग बदलत हा पाऊस पडू शकतो असं पंजाबराव डक म्हणतात. त्याचबरोबर 13 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत प्रचंड चांगला पाऊस हा मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई तसेच पुणे विभागात खूप चांगल्या पद्धतीनं होईल असं पंजाबराव डक यांचं म्हणणं आहे. तर हा पाऊस जो उजनी धरणाच्या जलसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी पुरेसा असेल असं देखील ते सांगतात. आणि ते हे देखील सांगतात की इतिहासातली ही गोष्ट असेल की अगदी जून महिन्यातच उजनी धरण हे बऱ्यापैकी भरलंय असं ते या व्हिडिओमध्ये आवर्जून सांगतात. त्यामुळे पुणे जिल्ह्यात आणि नगर जिल्ह्यात पावसाचं प्रमाण हे अतिशय चांगलं असेल. नाशिक जिल्ह्यात आणि नगर जिल्ह्यात जो पाऊस पडतो तो गोदावरी आणि प्रावऱ्याच्या माध्यमातून जायकवाडीच्या जलाशयाकडे येतो. त्यामुळे नाशिक आणि अहिल्यानगरचा काही भाग या ठिकाणी चांगला पाऊस या दरम्यान कोसळेल आणि तो पाऊस जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावेल. त्या अगोदर या ठिकाणची धरणं ही पूर्ण ओव्हरफ्लो झाल्यानंतरच हा पाऊस पुढे सरकत असतो किंवा हे पाणी पुढे सरकत असतं आणि त्यानंतर जायकवाडीचं धरण हे मोठ्या प्रमाणात भरतं. तर म्हणजे या संपूर्ण माहितीबद्दल, पंजाबराव डक यांनी दिलेल्या या माहितीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. आणि तुम्ही पेरणीची घाई केली आहे का? तुमच्या शेतामध्ये पेरणी केली आहे का? आणि केली जर असेल तर त्याची काय स्थिती आहे हे आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.